सर्व बंधू भगिनींना प्रभू येशूमध्ये माझा सलाम. आज रविवार दिनांक 25/4/2021 पुन्हा एकदा वचनातून भेट घेण्यासाठी मी आपणासमोर उभा आहे. देवाला धन्यवाद असो, देव आपणा सर्वांची काळजी घेत आहे. गेल्या दिवसामध्ये विशेष करून ज्यावेळेस आपण जगाचं चित्र पाहतो, अत्यंत भयानक अशा स्थितीतून जग आणि विशेष करून आपला देश, भारत देश, महाराष्ट्र राज्य जात आहे. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस महाराष्ट्राला, देशाला जास्त घट्ट असा पडत आहे आणि या स्थितीमध्ये आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. सरकारने लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे आणि अत्यंत कडक असं लॉकडाऊन आहे. सर्व दुकानं, व्यवहार बंद आहेत. जिल्हाबंदीचा आदेश आहे आणि म्हणून आपण घरीच थांबायचं आहे. जितकं आपण घरी राहू, आपण सुरक्षित राहू. काळजी घ्या, कारण घराच्या बाहेर मोठा धोका आहे. त्याचबरोबर शासनानं आणलेले जे काही उपाययोजना ज्या आहेत, उदाहरणार्थ लसीकरण सुरू आहे, संधी मिळेल त्या ठिकाणी आपण ते करून घ्या, कारण निश्चितच ते घेतल्यानंतर आपल्या जीवाला धोका कमी होत आहे. यावेळेस विशेष करून आजच्या वचनाकडे जात असताना जी वचनं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत ती वचनं आहेत स्तोत्र 116. प्रार्थनेला बसण्यापूर्वी आपण या स्तोत्राचं आळीपाळीनं वाचन करा. जुन्या करारामधून 2 राजे 13वा अध्याय आणि 14 ते 20 ही वचनं आपण घेतलेली आहेत. 2 राजे 13वा अध्याय 14 ते 20 आणि नवीन करारमधून प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय 54 ते 60 ही वचनं आपण घेतलेली आहेत. यावेळेस आपण प्रार्थना करूया. संदेशाकडे जाण्यापूर्वी पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्वकाळ तुला असो. दयाळदेवापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. दयाळदेवापा, या महामारीच्या काळामध्ये दयाळदेवापा आम्हा सर्व प्रियजनांचं प्रभू तू रक्षण करीत आहेस. दयाळदेवापा, आम्हाला आरोग्य देत आहेस. यावेळेस प्रभुवारची भक्ती दयाळदेवापा या ठिकाणी होत असताना प्रत्येक कुटुंब लॉकडाऊनमुळं आपल्या घरीच प्रार्थना करीत आहे. दयाळदेवापा, सर्वांच्या आध्यात्मिक जीवनासाठी ही प्रार्थना आशीर्वादाची, लाभाची अशी कर. दयाळदेवापा, सर्वांचं तू सहाय्य कर प्रभू. प्रत्येकाला तुझी स्वर्गीय शांती दयाळदेवापा तू विदित कर. काळ अत्यंत बिकट आहे. दयाळदेवापा, घराच्या बाहेरची परिस्थिती अत्यंत धोकादायक झालेली आहे आणि म्हणून प्रार्थना करतो दयाळदेवापा, सर्व विश्वासणाऱ्यांच्यावर प्रभू तुझा विपुल आशीर्वाद पाठव. दयाळदेवापा, सर्वांच्या जीवाचं रक्षण कर. दयाळदेवापा, प्रार्थना करतो या महामारीच्या काळामध्ये प्रभू दयाळदेवापा, सर्व लेकरं प्रभू दयाळदेवापा तुझ्या भयामध्ये, तुझ्या विश्वासामध्ये, तुझ्या आज्ञेमध्ये चालत असताना प्रभू दयाळदेवापा, प्रत्येकाला प्रभू जगण्यासाठी सहाय्य कर. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक कुटुंबामध्ये दयाळदेवापा काही समस्या निर्माण झाल्या असतील. दयाळदेवापा, थोडेफार प्रभू आर्थिक प्रश्न निर्माण झाले असतील. दयाळदेवापा, त्यांचं तू सहाय्य कर. काही कुटुंबातील लेकरं प्रभू आजारामुळे प्रभू दयाळदेवापा विशेष तऱ्हेनं प्रभू आजारातून सफर होत आहेत. त्या सर्वांच्यासाठी प्रार्थना करतो. त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर आणि दयाळदेवापा त्यांना सुंदर असं आरोग्य दे. दयाळदेवापा, जे लेकरं प्रभू या साथीमध्ये प्रभू दयाळदेवापा कोरोनासारख्या आजाराला प्रभू दयाळदेवापा बळी पडत आहेत. दयाळदेवापा, प्रार्थना करतो जी लेकरं प्रभू जी कुटुंब आपल्या व्यक्तींना दयाळदेवापा प्रियजनांना हरवले आहेत, त्या सर्व कुटुंबांचं प्रभू तू सांत्वन कर. दयाळदेवापा, त्या प्रत्येक कुटुंबामध्ये, त्या लेकरांच्यामध्ये प्रभू हा विश्वास निर्माण कर की दयाळदेवापा तू त्यांना सोडणार नाहीस, टाकणार नाहीस. दयाळदेवापा, पुन्हा एकदा जगण्यासाठी तू त्यांना उभारी देणारा परमेश्वर, तू त्यांच्या जीवनात कायम कार्यरत असणार आहेस. हा विश्वास त्यांचा दृढ कर, सहाय्य कर प्रभू. दयाळदेवापा, आज जी वचनं घेऊन प्रभू आम्ही मनन करणार आहोत
द्यादेवापा आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी ती आशीर्वादाची लाभाची अशी कर प्रभू. द्यादेवापा विशेष प्रार्थना करतो प्रभू, या महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून द्यादेवापा रुग्णांची सेवा करत आहेत ते डॉक्टर, द्यादेवापा नर्सेस, ब्रदर, मेडिकल क्षेत्रातला प्रत्येक घटक, द्यादेवापा स्वच्छता कामगार, पोलीस दल, या सर्वांच्यावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. सर्वांना चांगली रोगप्रतिकार शक्ती दे. सर्वांचं तू सहाय्य कर प्रभू. द्यादेवापा प्रार्थना करतो प्रभू पुन्हा एकदा विशेष करून प्रभू हे वचन प्रभू द्यादेवापा आजचं आम्हा सर्वांच्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादाचं लाभाचं असं कर. तुझ्या वचनावर मी बोलत असता मला देखील पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं चालव. लहानशी प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून ऐक बापा, आमेन. गेले काही दिवस निश्चितच भारतामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या भयानक वाढत आहे. 3 लाख 3.5 लाख अशी आकडेवारी येत आहे. मृत्यू प्रमाण थोडंसं कमी असलं तरी या दिवसामध्ये निश्चितच आकडा वाढलेला आहे आणि थोडंसं भीतीदायक असं वातावरण झालेलं आहे. मरण निश्चित कोरोना कोणाचीही या ठिकाणी काही गय करत नाही. गरीब असो, श्रीमंत असो, या ठिकाणी सामान्य माणूस, असामान्य असो, ज्ञानी असो, अज्ञान असो, निश्चित या कोरोनाला जर का निश्चित काय आहे की या ठिकाणी जर संसर्गात मनुष्य आला तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा काय होत आहे की उपचाराला शरीर प्रतिसाद देत आहे, परंतु बऱ्याच वेळा कधीकधी लेकरं इहलोकीचा प्रवास संपवताना आपण पाहत आहे. अनेक गेल्या दिवसामध्ये मृत्यू आम्ही ऐकतच होतो, परंतु गेल्या काही दिवसामध्ये 8-10 दिवस झाले सातत्यानं देवाचे काही सेवक देखील या कोरोनाला बळी पडले. आणि एक थोडंसं का असं एक प्रश्नचिन्ह की देवाचे सेवक असून त्यांना मृत्यू येत आहे. आणि म्हणून मला आज असं वाटलं की थोडंसं मरण किंवा देवाच्या सेवकांचं मरण याविषयीच थोडंसं आपण बोलावं. आणि मरणाची जी भीती जी आहे ती निश्चित या ठिकाणी आपण कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण कोरोनामध्ये आपण सतत ऐकत आलो की भीतीनं माणसं मरण पावत आहेत आणि ती भीती आजच्या या संदेशानं निश्चित दूर होईल. असो, जे देवाचे सेवक या ठिकाणी मृत्यू पावत आहेत ते समजून घेत असताना परिस्थिती जी आहे, मरण जे आहे, मनुष्य काही अमर असा बनवला नाही आणि मरण जे आहे सर्वांसाठी लागू आहे. इब्रिकराच्या पत्रामध्ये मरण एकदाचं नेमून दिलेलं आहे. आणि निश्चित आपण समजून घेत असताना मरण काय आहे तर रोमकरास पत्र 6वा अध्याय आणि 23वे वचन, पापाचे वेतन मरण आहे. मानवी जीवनाला हा जो आजार किंवा हा जो फटका जो बसलेला आहे ते आमच्याच पापाचा परिणाम आहे. परंतु त्यामध्ये आणखीन एक सुवर्ण संधी जी आहे की देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन असे आहे. आणि म्हणून मरण म्हणजे काही सर्व काही संपणं नाही. असो, देवाचे सेवक जे मरण पावत आहेत त्या ठिकाणी जी विदारक स्थिती थोडी येत आहे. आता देवाचे सेवक काही संस्थांमध्ये, आता यामध्ये सर्व पंथातले आहेत, असं काही नाही की एकाच ठराविक पंथाचे मरत आहेत. प्रोटेस्टंट पंथ असू देल, मेथॉडिस्ट पंथ असू देल, रोमन कॅथॉलिक पंथ असू देल, अजून जितके पंथ आहेत भारतात, जितके पंथ आहेत तितकून सर्व ठिकाणाहून बातम्या येत आहेत की देवाचे सेवक आज हे. मग त्यामध्ये तरुण आहेत, वयोवृद्ध आहेत, अशा सेवकांचा मृत्यू होत आहे. ही जी कोरोनाची लाट आहे गेल्या वर्षीपेक्षा थोडंसं यामध्ये काहीतरी जास्त फटका बसत आहे. आणि काही कळायच्या अगोदर, उपचार व्हायच्या अगोदर कोरोना इतका अटॅक करत आहे की फुफ्फुसाला जर इन्फेक्शन झालं की त्या ठिकाणी आपल्याला श्वास घ्यायला थोडंसं त्रास होतो. आणि निश्चितच व्यक्ती असो की सेवक असो त्या ठिकाणी मरण पावत आहेत. सेवकांचा मृत्यू जो आहे, ज्यावेळेस आम्ही त्यावरती थोडंसं बघतो की स्तोत्र आपल्याला स्तोत्र 116 आणि वचन 15 आज आपण जे आळीपाळीनं वाचलं असेल त्याच्यातलं 15वं वचन जे आहे, परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्ताचे मरण अमोल आहे. जितके विश्वासणारे असतील, मग ते सेवक असतील, भक्त असतील,
परंतु या कारणानं जर का मृत्यू येत असेल तर परमेश्वराच्या दृष्टीने ते अमोल आहे. आम्हाला मरण म्हणजे काय आहे, ज्यावेळेस परमेश्वर या ठिकाणी आपल्याला हाक मारतो त्याच वेळेस आम्ही या पृथ्वी तलावरचा निरोप घेतो. कारण स्तोत्र 90 आणि वचन 3 काय आहे, तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस. तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि तिथं 3ऱ्या अध्यायातलं मला वाटतं 19व वचन जे आहे त्या ठिकाणी परमेश्वर काय म्हणत आहे की तू आपल्या निडळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील आणि ती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. म्हणजे मानवासाठी इथं पृथ्वीवरचं जीवन हे काय या ठिकाणी अमर असं नाही आणि त्याला मरणच नाही असं काय नाही, त्याला मर्यादा आहे. आणि देवाची मरण ही देवाची योजना आहे. मरण ही देवाची योजना आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही समजून घेतो की मनुष्याला मातीला मिळवणारा परमेश्वर आहे आणि तो म्हणतो की अहो मानवानो परत फिरा. स्तोत्र 90:3 तो म्हणतो अहो मानवानो परत फिरा. कुठेतरी परमेश्वरच हाक मारत असेल आणि निश्चित या पृथ्वीवरचं जीवन शेवटी कष्टप्रद अत्यंत वेदनामय असं आहे. आणि या तणावातून परमेश्वर ज्यावेळेस हाक मारतो त्यावेळेस ती लेकरं परमेश्वराच्या हाकेला प्रतिसाद देणारी या इहलोकीचा निरोप घेत आहेत. अत्यंत महत्त्वाचं, देवाच्या सेवकांचा जो मृत्यू होत आहे, खरोखर काय त्यांनी सेवेत काही चुका केल्या, पापं केली म्हणून होतं आहे काय? काही नाही. आताचे सेवक आपण तरी सामान्य आम्ही आहोत, संदेश देतो, प्रार्थना करतो. काही सेवकांच्याकडून थोडीशी आरोग्याची गेल्या दिवसामध्ये काही ठिकाणी प्रार्थना झाली, काही लेकरांना आरोग्य त्यांच्याकडून मिळालं. कदाचित त्याच्यातलेच काही सेवक आज काय आहेत व्हेंटिलेटरवर आहेत. म्हणजे निश्चितच काय आहे की त्यांना देखील या ठिकाणी काय आहे की कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी काय आहे संसर्ग झाला की ते आजारी पडत आहेत. ज्यावेळेस आम्ही शास्त्रातून बघतो असे त्या काळी पण काही सेवक होते काय की ज्यांना असं सामर्थ्य होतं. मेलेल्या मुलाला पुन्हा जिवंत करणारा असा जो अलिशा आहे त्याचा ज्यावेळेस आपण शास्त्रपाठ आज वाचलेला आहे 2 राजे 13वा अध्याय, अलिशाला समजून घेत असताना अलिशानं कितीतरी सुंदर असे त्याच्या जीवनामध्ये काय चमत्कार केलेले आहेत. त्या चमत्कारामधला एक चमत्कार ज्यावेळेस आम्ही बघतो 2 राजे 4था अध्याय आणि 4थ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस बघतो शुनेम करणीची एक गोष्ट आहे 8व्या वचनापासून. जर आपण ती वाचली 36व्या वचनापर्यंत तर त्या ठिकाणी शुनेम करणीच्या तिथं तो नेहमी येता जाता जायचा आणि विसावा घ्यायचा. नंतरच्या काळात तिला एक मूल झालं त्याच्याच प्रार्थनेनं आणि निश्चित ते मूल मोठं झाल्यानंतर एक दिवस हाय हाय माझे डोके असं ते मूल म्हणालं आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. 2 राजे 4था अध्याय 20व्या वचनामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. अलिशाला ज्यावेळेस हे समजलं त्यावेळेस अलिशानं त्या मुलावर पाखर घातली. 35 वचन 2 राजे 4था अध्याय 35. मग त्याला सोडून तो घरात इकडे तिकडे फिरू लागला. पुन्हा वर चढून त्या मुलावर त्याने पाखर घातली. तेव्हा मुलाने 7 वेळा शिंकून डोळे उघडिले. मेलेलं मूल शुनेमकर्णीचं अलिशानं जिवंत केलं. इतकं त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं. मरणातून काय त्या मुलाला पुन्हा एकदा जिवंत केलं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आजारावर देखील मात तो कसा म्हणजे दुसऱ्याचे आजार बरं करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडं होतं. नामान कोड्याची आपल्याला गोष्ट माहीत आहे आणि तो त्या ठिकाणी कोडी होता. जगभर त्यानं किती उपचार केले होते परंतु त्याला काही त्या ठिकाणी यश आलं नव्हतं. ज्यावेळेस तो अलिशाकडे आला आणि त्यानं साधी गोष्ट सांगितली, जाय अर्देन नदीमध्ये आंघोळ कर, आणि त्यानं सांगितलेल्या आज्ञेचं त्यानं पालन केलं आणि तो बरा झाला. असा हा अलिशा ज्यावेळेस आपण बघतो 2 राजे 13वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्या दुखण्याने अलिशा मरावयाचा होता ते त्याला आता लागले. अलिशा ज्या दुखण्याने मरावयाचा होता ते त्याला लागले. बघा, म्हणजे दुखणं किंवा आजारपण ही काहीतरी देवाची योजना आहे. आणि या ठिकाणी अलिशाला देखील या ठिकाणी कुठल्या तरी आजारानं मरावायचं आहे हे देवानं निश्चित केलेलं आहे. त्याच्याकडे इतकं सामर्थ्य होतं, दुसऱ्याचा आजार तो बरं करत होता.
त्याच्याकडे इतकं सामर्थ्य होतं की तो दुसऱ्या मेलेल्यांना तो उठवत होता, परंतु देवाच्या योजनेला तो समर्पित होता. तो या ठिकाणी खूप वर्ष काय वयोवृद्ध झाला आहे, आता त्याला काही चालता येत नाही, उठता येत नाही, अशी काही स्थिती नाही. तो ठणठणीत आहे आणि तरी देखील पृथ्वीवरचं जीवन परमेश्वरानं त्याचं काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे आणि या ठिकाणी त्याला मर्यादा घातलेली आहे. परमेश्वरानं काय आहे, त्याचा तो दिवस आता जवळ येत असता काय आहे, त्या ठिकाणी आपण बघतो की खरोखर तो दिवस परमेश्वरानं निश्चित केला आहे. अलिशाचा जसा केला आहे तसा प्रत्येक सेवकाचा, प्रत्येक मानवाचा केलेला आहे. योबाचं पुस्तक 14वा अध्याय आणि 5वं वचन, मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे, त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या स्वाधीन आहे, तू त्याच्या आयुष्याची मर्यादा काय आहे या ठिकाणी निश्चित केली आहेस, त्याला ती ओलांडता येत नाही. परमेश्वरानं प्रत्येकाच्या आयुष्याची मर्यादा निश्चित केली आहे आणि ती त्याला ओलांडता येत नाही. या ठिकाणी अलिशाला देखील जी त्याच्या आयुष्याची मर्यादा परमेश्वरानं निश्चित केलेली आहे ती त्याला आता कितीही प्रयत्न केला तरी ओलांडता येत नाही. ती योजना देवाची आहे, जी आयुष्य त्याचं काय असेल ते तेवढंच स्वीकारायचं, त्यामध्येच आपण आनंदित राहायचं. पण त्या आयुष्यामध्ये फक्त विशेष करून अलिशाला जेवढं आयुष्य मिळालं त्या आयुष्यामध्ये त्यानं अनेकांचं सहाय्य केलं, अनेकांचे आजार बरे केले, मेलेल्यांना उठवले आणि एक राजा जो इस्रायलचा होता तोही त्याच्यावर विसंबून होता. 13व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण 14 ते 20 वचनं घेतलेले आहेत, तर इस्रायलचा राजा आला, अहो बाबा, आणि या ठिकाणी तो त्याच्याकडे बघून रडू लागला, कारण आत्तापर्यंत तो त्याचा सहाय्य करत होता. शत्रू सैन्य ज्यावेळी त्याच्यावर हल्ला करायचं त्यावेळी अलिशाला लगेच समजायचं आरामाचा राजा चालून येत आहे आणि तो लगेच इस्रायलच्या राजाला सावध करायचा, आरामाचा राजा इकडून आपल्यावर हल्ला करणार आहे. आणि निश्चितच असा हा देवाचा सेवक जात असताना त्याला आता काय आहे, अवघड वाटत आहे, इस्रायलच्या राजाला रडू कोसळत आहे. आणि मग शेवटच्या क्षणी देखील जाता जाता अलिशा काय करत आहे, राजाचं सहाय्य करत आहे. तो म्हणत आहे, धनुष्य आणि बाण घेऊन इकडे आणि त्या धनुष्यावर बाण लाव. त्यानं खिडकी उघडायला सांगितली आणि त्या खिडकीतून बाण सोडायला बाहेर सांगितला. ज्याप्रमाणे हा बाण सोडलेला आहे बाहेर, त्याप्रमाणे आरामाच्या तावडीतून इस्रायलची सुटका होईल. त्यानं त्या ठिकाणी काय आहे, देवाचा एक संकेत जो आहे तो त्याला सांगितला आहे, काळजी करू नकोस, आरामी सैन्य, आरामी राजा हा तुला गुलाम बनवणार नाही. हा बाण ज्याप्रमाणे सुटला त्याप्रमाणे तो आरामाच्या तावडीतून निश्चित आपलं राष्ट्र सुटेल. हा एक सुंदरसा संदेश त्यानं त्या ठिकाणी दिला. पुन्हा ज्यावेळी बाण घेऊन ये म्हटला आणि जमिनीवर मार म्हटल्यानंतर त्या राजानं 3 वेळा जमिनीवर बाण मारला आणि तो थांबला, परंतु अलिशाला हे आवडलं नाही. तो म्हटला 5-6 वेळा तू मारायला पाहिजे होतास, म्हणजे त्या ठिकाणी ते राज्य जे आहे त्या ठिकाणी काय आहे, ते क्षय पावलं असतं. जे शत्रू राज्य जे आहे आरामाचं ते त्या ठिकाणी पूर्ण क्षय पावलं असतं, परंतु तू 3 वेळाच मारलास म्हणून तू 3 वेळा फक्त त्याला मार देशील. मरण्यापूर्वीची त्यानं हे एक सुंदर अशी कृती केलेली आहे आणि देवाचं गौरव केलेलं आहे. निश्चित ज्यावेळेस आम्ही बघतो त्याला जो आजार काय होणार होता आणि त्या आजारात तो मरणार होता, तो मेला का? तो देवाचा इतका सामर्थ्यवान सेवक होता, निश्चित मेला. 20वं वचन, अलिशा मृत्यू पावला, लोकांनी त्यास मूठ माती दिली. देवाचा इतका महान सेवक असून देखील, सामर्थ्यानं भरलेला असून देखील सर्व देवाच्या आणि या सर्व रहस्य गुज गोष्टी त्याला कळत होत्या, पर राज्यात काय तिथं चाललेलं आहे ते त्याला या ठिकाणी कळायचं, अशी एक दैवी शक्ती त्याच्याकडे होती आणि त्या राजाला तो अत्यंत उपयोगी होता. असा देवाचा सेवक देखील या ठिकाणी मरण पावला. मरण्यापूर्वी त्यानं मात्र जेवढं चांगलं करता येईल तेवढं केलं आणि देवाचं गौरव केलं. आपल्याला हेच करायचं आहे, मरणाची भीती न बाळगता. मरण ही देवाची योजना आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. निश्चित ते जे काही साधं बोली भाषेतले शब्द आहेत, परंतु मेल्यानंतरच खऱ्या अर्थानं काय आहे की शेवट नव्हे तर स्वर्गाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे काय आहे तर मरण आहे. असो, परंतु आपण समजून घेत असताना काय आहे की एक पुस्तक जे आहे, रॉबिन शर्मा त्याचं नाव आहे त्या लेखकाचं, आणि तो लेखक जे पुस्तक लिहितो की त्यामध्ये मृत्यूनंतर तुमच्यासाठी रडणारं कोण आहे का, तर त्या पुस्तकाच्या पहिल्या ह्याच्यामध्ये तो काय म्हणतो माहीत आहे का, जीवनाची शोकांतिका मृत्यू नाही, तर आपल्याला जिवंत असताना आपल्यातले जे सुप्त गुण आपण मारतो ते आहे. आता सुप्त गुण त्याच्या ठिकाणी मी थोडंसं बदल केला आहे. जीवनाची शोकांतिका मृत्यू नसून मरण्यापूर्वी एखादं चांगलं काम करण्याची संधी गमावणं किंवा ती मारणं ही खरी शोकांतिका आहे.
बघा मी काय म्हटलो, जीवनाची शोकांतिका मरण नसून मरण्यापूर्वी एखादं चांगलं काम करण्याची संधी गमावणं किंवा ती मारणं ही खरी शोकांतिका आहे. कारण त्यामुळं आपला पुढचा प्रवास काय होऊ शकतो, अडचणीत जाऊ शकतो. यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगत आहे आणि निश्चितच या ठिकाणी या उदाहरणानं आपल्याला चांगली हे समजेल की आपल्याला जीवनात काय करायचं आहे. तर त्या पुस्तकामध्ये, रॉबिन शर्माच्या पुस्तकामध्ये मृत्यूनंतर तुमच्यासाठी रडणार कोण आहे का, त्यामध्ये तो एक उदाहरण देत आहे आणि तो काय म्हणतो, एका दवाखान्यामध्ये एका व्यक्तीला ॲडमिट करण्यासाठी घेऊन गेले. तो सिरियस होता आणि त्याला व्हीलचेअरवरनं त्या ठिकाणी नेण्यात आलं. एक खोली जी होती त्या ठिकाणी ॲडमिट करत असताना अगोदरच एक पेशंट त्या खोलीमध्ये होता आणि तो एका बाजूला खिडकीजवळ होता. आता याला नेल्यानंतर खिडकीच्या समोरची बाजू जी भिंत होती तिथं त्याला ठेवण्यात आलं आणि तो त्या ठिकाणी सिरियस अवस्थेत, गंभीर अवस्थेत आपलं उपचार घेत होता. दोन्ही पेशंट काय आहे त्या ठिकाणी एकमेकाशी बोलत असताना खिडकीजवळचा जो पेशंट आहे याच्याशी संवाद करायचा आणि ह्याला कसं जास्तीत जास्त आनंदी ठेवता येईल अशा पद्धतीने, आणि मग ह्याला थोडंसं औषध उपचारानं थोडंसं बोलवत होता वगैरे. आणि खिडकीजवळच्या पेशंटला संवाद करत असताना तो म्हणायचा, तुला खिडकीतून काय काय चांगल्या गोष्टी तिकडे दिसत असतील. आणि मग त्याला आवडलं की याला काहीतरी आपल्याला बद्दल जाणून घ्यायचं आहे, ही खिडकीबद्दल. आणि तो म्हणाला, हो खिडकीतून मला फार सुंदर गोष्टी दिसत आहेत. खिडकीतून या ठिकाणी मला हॉस्पिटलचे कामगार येत असताना जात असताना ते घाईघाईमध्ये पेशंटला पळवत असताना मला दिसत आहे. आणि तो म्हणाला नंतर आणि असं रोज रोज वेगळं वर्णन करायचा. या ठिकाणी बागकाम करणारा माळी दिसत आहे, त्या ठिकाणी एक सुंदरशी झाडाची एक हे दिसत आहे आणि कुंडी दिसत आहे, तिची हिरवीगार पानं त्या ठिकाणी होत आहेत, काही झाडांना फुलं लागलेली आहेत. असं तो सुंदर सुंदर वर्णन करायचा आणि रोज येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्याबद्दल असा तो त्याला सांगत राहायचा. सुरुवातीला त्याला चांगलं वाटलं ज्या गंभीर स्थितीत जो आला होता नंतर, परंतु त्याला नंतर त्याचा द्वेष वाटू लागला. हे सर्व त्याला बघायला मिळतंय त्या खिडकीत शेजारी तो असल्यामुळं. पण मला खिडकी नाही, या ठिकाणी मला ते बघता येत नाही, फक्त त्याच्याकडून मला ऐकायला लागतंय. आणि तो काय करायला लागला, थोडंसं त्याच्याबद्दल द्वेष करू लागला. आणि अशाच एका रात्री खिडकीजवळच्या पेशंटला एक खोकल्याची उबळ आली आणि ती खोकल्याची उबळ अशी होती की जीवघेणी होती. त्याला काहीच करता येत नव्हतं. हा थोडासा सावध होता, याला कमीत कमी बेल दाबता येत होती. बेल दाबली असती की लगेच नर्स पळत आले असते, डॉक्टर पळत आले असते, या खोलीतल्या पेशंटना काहीतरी गरज आहे. परंतु द्वेषापोटी त्यानं बेल दाबली नाही. जे काय व्हायचं ते होऊ देईल असं म्हणून तो काय झाला, त्या रात्री तो शांत बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी नर्सेस आले, बघतायत तर पेशंट खिडकीजवळचा संपलेला होता, मरण पावलेला होता. आणि मग त्यांनी घोषित केलं की हा पेशंट मरण पावला, ह्याला आता बॉडी इथून हलवा. आणि ती बॉडी घेऊन गेल्यानंतर त्यानं लगेच नर्सला विनंती केली की मला आता खिडकी शेजारची काय करा जागा द्या, मला त्या कॉटवर तिथं शिफ्ट करा, म्हणजे मला थोडंसं बरं वाटेल. आणि ज्यावेळेस त्याला तिकडं शिफ्ट केलं त्या ठिकाणी, आणि खिडकीतून आता मी ते रोज तो सांगत होता जे वर्णन, ते वर्णन मला आता बघता येईल प्रत्यक्ष डोळ्यानं. लोक दिसतील, कामगार दिसतील, ते माळी दिसेल काम करणारा, झाडं दिसतील, असं त्याला जे मनात होतं ते बघण्याची त्यानं इच्छा व्यक्त केली. त्या खिडकीजवळ त्या कॉटवर ठेवल्यानंतर आणि खिडकीच्या बाहेर बघितल्यानंतर त्याला शॉक बसला की बाहेर, खिडकीच्या बाहेर काहीही दिसत नव्हतं. एक विटाची फक्त आणि फक्त भिंत होती. आणि तरी देखील तो जो पेशंट मेला त्यानं कल्पनाशक्तीनं याला आनंदित करण्यासाठी जे वर्णन केलं त्यामुळे तो आनंदित झाला, त्याला आयुष्य मिळालं आणि त्याला आरोग्य मिळालं. परंतु त्याच्या उपकाराच्या बदल्यात यानं त्या दिवशी साधी बेल दाबण्याचं काम केलं नाही. आणि ही मनाला त्याला आता काय झाली, खंत वाटू लागली. म्हणूनच काय आहे की मरण ही शोकांतिका नसून काय आहे, जीवनाची शोकांतिका मृत्यू नसून, जीवनात जर का आपल्याला एखादं चांगलं काम करता येत असताना ते आपण केलं नाही तर खरी शोकांतिका ती आहे. समजून घेऊया. निश्चितच तुम्हाला आणि मला परमेश्वराने हे जे आयुष्य दिले, जीवन दिले, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. आणि विशेष करून हे जीवन जगत असताना आम्हाला देवाचं गौरव करायचं आहे. ज्यावेळेस आम्ही बघतो मरण जे आहे आम्हाला कबरेमध्ये ठेवतात. आता कबरेचा थोडासा उल्लेख आला म्हणून या ठिकाणी थोडंसं सांगावंसं वाटतंय. काही सेवक या ठिकाणी मरण पावत असताना त्यांची जी अवस्था आहे
कोरोनाचा काळ आहे, परंतु एखाद्या सेवकाला मूठमाती द्यायलासुद्धा कोणी पुढे येऊ नये, असं इतकंही विदारक चित्र कधी होऊ नये. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक सेवक चरणसिंग परदेशी हे कोरोनाने मृत्यू पावले आणि त्यांच्या बॉडीला कोणीही हात लावायला तयार नाही, अशी एक न्यूज या ठिकाणी आपण व्हॉट्सॲपला वाचली. निश्चितच या ठिकाणी इस्लामपूरचा जो ग्रुप आहे त्यावरतीच ती आली होती आणि त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस किती वाईट वाटते. मंडळीतील सर्वांना समजून घेणारा, काळजी करणारा असा जो सेवक असतो, कोणालाही काटा टोचला तरी त्या ठिकाणी तो धावत जातो, अशा या सेवकाचा कोरोनानं मृत्यू झाल्यानंतर त्याला अंत्यविधीसाठी माणसं मिळू नयेत यासारखा दुर्दैवी प्रसंग कुठला असेल असं वाटत नाही. त्याचे मग कोण जे नातेवाईक, बहीण आणि मेहुणी तिथून 5-50 किलोमीटर अंतरावर होते, त्यांना समजलं, ते धावत पळत आले आणि त्यांनी त्यांचा विधी केला. निश्चितच हे चित्र काय आहे, थोडंसं का असं ना परंतु खटकणार आहे. गेल्या दिवसामध्ये CNIचे पण काही पाळक मरताना आपण बघितलेलं आहे आणि विशेष करून त्यामधले एका जे सेवक आहेत रेव्हरंट जलाल मसीह, लखनौ डायसिसचे हे पाळक होते, परंतु त्यांच्याबद्दलची आज ताजी पोस्ट वाचली त्यावेळेस त्यामध्ये असं लिहिले की जी रेव्हरंट जलाल मसीह ज्यावेळेस वारले त्यावेळेस त्यांचा जवळजवळ कितीतरी वर्षभराचा, मागच्या 2 वर्षाचा पगारच झालेला नव्हता आणि या ठिकाणी काय आहे की उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला आहे. आणि खरोखर ही एक त्यामध्ये अजून दुर्दैवाची गोष्ट आपण पाहत आहोत. खरं तर सेवकांच्यावर असा प्रसंग येऊ नये. जर का आपल्याला या कोरोनाच्या काळामध्ये अनेकांना सहाय्य करता आलं तर निश्चित करणं गरजेचं आहे. त्यामध्ये देवाचं गौरव होईल. असो, मृत्यूनंतरचं जे जीवन आहे किंवा त्या ठिकाणी कबरेमध्ये तो प्रवास संपतो काय? नाही. कबरेमध्ये ठेवलेल्या लाजराला ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त योहान 11 हाक मारतो, लाजरा बाहेर ये, आणि निश्चितच तशीच हाक एक दिवस त्याच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस या सर्वांना तो मारणार आहे. आणि विशेष करून ज्यावेळेस आम्ही समजून घेतो की मरण म्हणजे काय आहे, तर योहान 11:25 येशूने म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येकजण माझ्यावर विश्वास ठेवतो तर तो कधीही मरणार नाही. आणि निश्चितच प्रत्येक सेवक असो की भक्त असो, प्रभू येशूवर विश्वास ठेवून या ठिकाणी जगाचा निरोप घेत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये माझ्या नात्यातले ज्यावेळेस सेवक एक वारले त्यावेळेस त्यांचा मृत्यूपूर्वीचा ज्यावेळेस प्रवास आम्ही बघितला, काही घाबरले नाहीत. निश्चितच त्यांनी फक्त सतत एक असं बोट दाखवलं की माझ्यासाठी प्रार्थना करा, देवबाप आहे, आणि त्यांचा पूर्ण विश्वास होता. अनेक आत्म्यांना वचन सांगत त्यांनी ज्या आयुष्यामध्ये त्यांना जेवढी सेवा करण्याची संधी मिळाली त्यांनी अनेक आत्मे जिंकले होते. निश्चित अनेकांचं सहाय्य केलं होतं आणि नीतिमान म्हणून या जगाचा निरोप घेताना निश्चितच काय आज ते देवाजवळ आहेत. धार्मिकाचं जे मरण आहे त्याबद्दल शास्त्र काय सांगत आहे तर बघा, स्तोत्र 112 आणि वचन 6 असं म्हटलेलं आहे की धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहील. कोणाला राहील? परमेश्वराला राहील. स्वर्गामध्ये त्याची आठवण निश्चित होईल. धार्मिकाचे स्मरण, धार्मिकाची आठवण सर्व काळ राहील. मग तो या पृथ्वीवर असो की या पृथ्वीनंतरच्या जीवनात असो, त्या ठिकाणी त्याची आठवण राहणार. आणि पुढं असं म्हटलेलं आहे मालाकीचं पुस्तक, आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी सर्व धार्मिकांच्याबद्दल त्या ठिकाणी एक चिंतन वही, परमेश्वराचं मनन चिंतन करणारे जे आहेत त्यांच्याबद्दल एक स्मरण वही त्या ठिकाणी लिहिण्यात येत आहे आणि ती वही उघडली जाईल. असो, या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही बघतो की धार्मिकाप्रमाणे मरण यावं असं कोणी एखादा म्हणाला का, तर हो, ज्यावेळेस आम्ही बघतो गणनाचं पुस्तक 23वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये बलाम नावाचा जो सेवक आहे तो काय म्हणतो, वचनाच्या ब भागामध्ये, नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो, माझा अंत त्याच्यासारखा हो. आपल्याला मृत्यूची भीती नाही वाटली पाहिजे, परंतु या ठिकाणी बलाम काय म्हणतो, धार्मिकाप्रमाणे, नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो, त्याच्यासारखा माझा अंत हो. आणि निश्चित या ठिकाणी काय आहे की धार्मिक काय करणार तर मरण्यापूर्वी दिलेली सर्व जबाबदारी पूर्ण करणार. या ठिकाणी विशेष करून ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो तर हे जग काय या ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी दिलेलं नाही, मर्यादित आयुष्य दिलेलं आहे. आणि या आयुष्यामध्ये आपल्याला काय आहे, देवाचं गौरव करायचं आहे. ज्यावेळेस आम्ही थोडंसं बघतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये 7वा अध्याय आणि जी थोडीशी वचनं वाचलेली आहेत
प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय आणि 54 ते 60 वचनामध्ये स्तेफन नावाचा एक सेवक आहे आणि त्यानं एक सुंदरसं भाषण त्या ठिकाणी दिलं आणि ते भाषण ऐकणाऱ्यांना काय आहे झोंबलं. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्यानं साक्ष सांगितली आणि त्यानं या ठिकाणी जी त्याला जबाबदारी दिली होती की तुम्ही जाऊन साक्षीचं व्हाल प्रेषित 1:8 त्यानं साक्षीचं होत असताना या ठिकाणी काय केलेलं आहे की एक भाषण दिलं, एक संदेश दिला, परंतु तिथल्या काही लोकांना तो झोंबला. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. जबाबदारी पूर्ण करत असताना देवाच्या सेवकांना काय दृष्टांत देव दाखवतो तर या ठिकाणी काय आहे की स्वर्ग उघडलेला, आकाशाकडे निरखून पाहिले तर देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेल्या त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याने म्हटले, पहा आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. स्तेफन मरणाच्या अगदी काही मिनिटं अगोदर हे बोलून दाखवत आहे. त्याच्यावर दात होत खात आहेत काही लोक, हातात आता मारण्यासाठी दगड घेतलेले आहेत आणि निश्चित अशावेळी तो म्हणत आहे की आकाश उघडले आहे, मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. मग ते त्याला शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवली आणि त्यांनी काय केला, दगडमार केला. ते दगडमार करीत असताच ते पण प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. अत्यंत शांतीनं संयमानं या जगाचा निरोप घेत असताना तो कोणाच्या स्वाधीन झाला तर येशूच्या स्वाधीन झाला. मरणानंतर सुद्धा आम्ही कुठं असणार आहे, देवाजवळ. जिवंतपणी देखील आम्ही देवाजवळ आणि मेल्यानंतर देखील आम्ही देवाजवळ असणार आहे. तो म्हण काय, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. शरीर शेवटी मातीचं आहे, ते अंती मातीला मिळणार आहे, परंतु देवाने दिलेला जो आत्मा हा विसार आहे तो परत एकदा त्याच्याकडे जाणार आहे आणि त्या आत्म्याचा तिथं स्वीकार होणं गरजेचं आहे. स्वीकार कधी होणार, जर का त्यानं दिलेली जबाबदारी मी या ठिकाणी जर का पूर्ण करत आहे तर निश्चित या ठिकाणी काय आहे, माझा स्वीकार त्या ठिकाणी होणार आहे. ज्यावेळेस आम्ही बघतो मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू हे पाप त्यांच्याकडे मोजू नका असे बोलून तो झोपी गेला. आणि अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी त्यानं काय केला, सर्वप्रथम सार्वकालिक जीवन हे त्यानं मिळवलं स्तेफनानं आणि त्याचा मृत्यू काय आहे या ठिकाणी व्यर्थ गेला नाही. देवाचे सेवक LD मूडी महान सेवक आहेत आणि निश्चित 19व्या शतकात त्यांनी खूप महान कार्य केलं. कितीतरी हजारो आत्मे देवाच्या राज्यात आणले. ज्यावेळेस ते मृत्यूपंथाला लागले तेव्हा ते म्हणाले, स्वर्गाकडे पाहून म्हणाले, पृथ्वी मागे पडत आहे, स्वर्ग उघडत आहे. माझ्या राज्याभिषेकाच्या हाच माझ्या राज्याभिषेकाचा दिवस आहे, विजयाने स्वर्गात केलेली सुरुवात आहे. अशा पद्धतीचं त्यांनी काय केलं या ठिकाणी वर्णन केलं. ज्यावेळेस आम्ही देखील ज्यावेळेस या ठिकाणी सध्याच्या दिवसामध्ये अत्यंत अवघड अशा परिस्थितीत जगत आहोत, मरणाची भीती न बाळगता आम्ही विशेष करून या सेवकांनी ज्याप्रमाणे सार्वकालिक जीवन मिळवलं, तारण मिळवलं आणि या पृथ्वीवरचा शेवटचा श्वास घेत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचे भय वाटलं नाही, भीती वाटली नाही. थोडंसं काय असं ना, परंतु जीवन आपल्याला आयुष्य पाहिजेच आहे. फिलिप्पीकरास पत्र 1 अध्याय 1:21 कारण मला तर जगणे ख्रिस्त व मरणे लाभ, संत पौल या ठिकाणी म्हणत आहे. आणि निश्चितच या ठिकाणी जे मरण आहे त्यामुळं आमचा प्रवास काय या ठिकाणी संपत नाही, तर पुढचा प्रवास आमचा सुरू होतो आणि सार्वकालिक जीवनाकडे जाण्यासाठी आपण तयारीत असतो. छोटासा संदेश आपणासाठी आशीर्वादाचा हो. प्रार्थना करूया. दयाळू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. आजचा संदेश सर्वांच्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादाचा, लाभाचा असा कर प्रभू. मरणाची आम्हाला भीती वाटू नये, तर दयाळू रोम 6:23 नुसार प्रभू दयाळू मरण हे पापाचं वेतन असलं तरी देखील दयाळू सार्वकालिक जीवनाची प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तू आम्हाला आशा दिली आहेस. दयाळू आमचा विश्वास आहे, सहाय्य कर. लहानशी प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून ऐक बापा, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशीच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन.
आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या देवाच्या सर्व प्रियजनांबरोबर, हा संदेश ऐकणाऱ्यांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.